ढोलकीचा ठेका बीटला जोर गावो गावी गाजतो शोर. पहिलं गाव दुसरं गाव गाते काची वेगळी चाल. गुपित वाद प्रेमाची खेळी मातीमध्ये पेटले सवाल. कधी हसू कधी रडणं कधी मेट्री कधी भांडणं. एक चुकान खेळ फिरतो 12 गावांचं गणित बदलणं. बारा गावच्या भानगडी एकेकाची भारी थोडी. सस्पेन्स ड्रामा देसी तडका ही गोष्ट नाही थोडी. बारा गावच्या भानगडी सत्य लपले मागे कुठे. एपिसोड न एपिसोड ओढी हीच कथा सगळीकडे. गाणं काय करायला लागलं रे? काय नाही जरा टमाट्याचं निरीक्षण करत होतो कुठला रोग बी आलाय बघत होतो फवारणी करायला. गाणं तुला काय अक्कल आहे का? अक्कल काय झालं? डोक्याचा भाग काय आहे का तुला? काय झालं? तुला कोणी लावायला सांगितलं होतं टमाटे रे? कसला प्लॉट आणलाय बघा की. अरे त्या टमाटा मस्त प्लॉट चांगला आणलाय पण ह्याला भाव कुठं आहे रे? भाऊ नाही अरे लगा कुत्री खात नाही लगा ह्याला गाठाळीत टाकायला लागली ते. आणि उपास उपास सांगतो तू वांगी लाव. आप्पा ह्याचा 400 रुपये कॅरेट चालू आहे. अरे बाबा 400 रुपये कॅरेट मध्ये किती 20 आणि 25 रुपये काय राहायचं? वांगी 200 रुपये किलो चालू आहे ते. वांग नाही का आपलं? मग म्हणून म्हणतोय काढून वांगी लाव. अहो आप्पा पण आता ही 400 रुपये कॅरेट म्हणजे 20 रुपये किलो नाही टमाटा. काय डोक्या बिकर पडलाय का हा? का काय कळतंय का आपल्याला ह्याच्यातलं शेतातलं वांग कुठे येते ही माहित आहे का? ए अरे आपाच्या क्षमतेवर शंका घ्यायची नाही. माझी मस्तकाशी हलवू नको. आप्पा, वांग जमिनीत लागतं का झाडाला लागतं? अरे मी सकाळ टीव्हीला बातमी बघितल्या अमेरिकेत वांग 400 रुपये किलो चालू आहे. अमेरिकेत आपण राहत नाही, आपण इथं भारतात राहतोय आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये कळालं का? अरे मी काय म्हणतोय ऐकून घे की ऐकून घे. मी काय म्हणतोय तुला म्हणून म्हणतोय ह्याला टमाटो काढू दे आणि वांगी लावू दे. अरे काय टमाटा आहे मला कळणार तुमचं. ही असलं टमाट असतं काय सांग बरं बघू. हो हे असलं कुठे टमाट असतं काय? याला स्पॉट नाही अरे कोण खायला लागले? चांगलं ऐकून हे कसं आहे? तुमचं, कसं लाल भडक आहे एखादा तसं निघणार. ही लाल भडक आहे. अरे पण मी काय म्हणतो माहिती आहे का? कधी लावायचं काय लावायचं तुम्हाला माहित नसतं रे. हे आपाला विचारत जावा रे. आपा शेती करतोय. हा आपा शेती करतोय. आपण 35 एकर घालवले ह्याच्यावर. ए जाऊ दे रे माझे 40 एकर राहिलेले 5 एकर मी इकेन पण तुझा नादच पुरा करीन. आम्ही ही लागा नाही आपा या नादाला. ही उपसून हे उपसार वांगी लावा. हा, वांगी लावा. आपण वांगी लावा. आपण वांगी अमेरिकेला घालू 400 रुपये किलो वांगी जातील. आपण 35 एकर घालवले आपल्याकडे तेवढी नाही. आमच्याकडे 2 एकर आहे. कोणाला तर चांगलं म्हणत जा की जरा. त्या बिचाऱ्यानं एवढा चांगला टोमॅटोचा प्लॉट आणलाय. हा. दर पण चांगला आहे. हा. चांगलं पैसे होते बर. त्याचं. ती उपसाय लावून वांगी लागलाय सांगायला लावायला. वांगी 5 आणि 10 रुपये किलो कोण खायना झाली तिथं. कुत्र खाय ना त्याला. कुत्रं आणि मी सकाळी बातमी बघितलेली. ते अमेरिकेत बघितली असेल बातमी. अरे पण लागलं 400 रुपये सांगायला. किलो नाही. ही काळ वांग आहे काळ अमेरिकेत मोठं वांग. 400 रुपये किलोचं वांग आहे. पण मी काय म्हणतो माहिती आहे का? वांग नाही कळू दे मला. टमाट नाही कळू दे मला. अरे पण आपाच पीक कसं असतं? आपाचं पीक चांगलं असतं. 35 एकर आपा घालवत असतो. आप्पाचं पीक बघितलं अरे जाऊ दे गेलं तर 35 एकर 5 एकर तर आहे ना अजून मला पट्ट्याकाड. मग कधी घालवताय 5 एकर? 5 का घालवतोय? अमेरिकेला मी वांगे घालवणार आहे. घालवा एक्सपोर्ट करा. करा एक्सपोर्ट आणि ह्याला पण एक्सपोर्ट करायला लय शहाणपणा. अरे पीकच असतोय आपाचं होय, तसं. असतंय पीक. कशाचं पीक आहे? त्या ह्याचा अन्नाचा ऊस कोणकुळे एवढा आहे म्हणणार. आणि माझा मांडे एवढा आहे आणि ह्याच्या कमरेवर ह्याचा ऊस नाही. अरे मांड्या एवढा म्हणजे ऊस माझा मोठा झाड असतो असा झाड. अन्नावाने असा खरं हे का पातळ नसतो. नाही नाही तुम्ही काय करा अण्णाकडे जाऊन विचारा. अण्णाकडे जाऊन जावा, विचारा. विचारा बघा. तुम्ही जावा की त्यांना त्यांच्या नादाला लागू नको यांच्या. ए, बरं, ठीक आहे चला. अन्नापेक्षा ऊस माझा चांगला आहे. आणि गणापेक्षा वांग्याचा प्लॉट मी चांगलाच आणणार. मी टमाटर काय उपसत हा चल अन्नाला विचार जाऊन चल. चला अन्नाचा ऊस कसलाय आणि भाऊ कसलाय ते बघायचं. एकदा खरं खोटं करायचंच आहे मला. अण्णा तुमचा ऊस केवढा आहे सांगा मला फक्त. अल्ला का माझा ऊस असा आहे आणि एवढा लांब 14 फूट ऊस आहे माहिती आहे का? कळालं ना? अरे तुम्ही अन्नाचा ऊस 14 फूट बघितला. आपाचा ऊस 25 फूट आहे. लगा जरा तर लाज घे जरा. का नाही, नाही, थोडं तर. लाजायला काय झालं? लोकांचं लगा काय चांगलं तुला बघवतच नाही. त्याचं 14 फूट आहे म्हटलं का माझं 25 फूट ऊस असते.
चल तुला मोपून दाखवतो काय दाखवतोय मोफून मोपून दाखवतो 25 फूट जर ऊस नाही निघाला तर एका बाजू मिशीच काढतो दाढी काढली आता मिशीच काढतो कमरेवर ऊस नाही आणि ते 25 फूट ऊस आहे म्हणते ए बरं जाऊ दे तुमच्या दोघांचं माझा गहू बघा काय काय बघा गहू काय गावात बघायचं अब्बा छातीला लागलाय गहू अरे गव्हाची कुडी तुझ्या 2 बोट आणि छातीला लागलाय गाव म्हणतोय का तू लागलाय सांगायला बोलायला लागलाय केवढा आहे? आपला गाव केवढा आहे तुमचा माझा गाव छातीला लागलाय आणि अशी येतभर कुडी सुटली अशी येतभर जरा सुधर जरा मोठं बोलायचं बंद कर. अरे ह्या गावात माझ्यासारखं खरं कोणच बोलत नाही मी खोटं बोलत नाही कधी गहू त्या जमिनीतनं 1 फूट सुद्धा वर नाही काय आणि छाती एवढा गहून एवढी कुडी असते बे. अरे असं इथे जर बापला ना 1.5 इतर नक्की भरते बघ 1.5 एवढं लांब आहे ना एवढं लांब 100% एवढं लांब कुडी सुटत्या किती मोठं बोलायचं असते प्रमाण असते त्याला ए लागायला. बरं आप्पा हा, आपल्या गावात आपण तू एक नसतो तर गोष्ट वेगळी आहे हा. पण तू एवढं फेकतोय आम्हाला कळणार आहे की नाही अरे फेकायचा विषय नाही अण्णा माझं पिकच तसं आहे चल बघायला लावतो अरे एका गावात आहे रे, आपण सगळ्यांना कळतंय या. आणि ते मगा पण त्याला- बरं का नाही मगा पण गणाकडे गेलो होतो गणाचं ते टोमॅटोचं प्लॉट एक जबरदस्त आलं हं. काय आणि त्याला काय म्हणते माहिती आहे का उपसून वांगी लाव. या माणसाला नेलं होय तिथं हा ह्यो माणूस छेट लागा बाजायला लागा आणि तू लागा आणि ते ह्यांना नेलंय अरे पाका उपसून काढायला लावल मला त्या असल्या नीतिमत्ता ठेवल्यामुळं ना 35 एकर गेली राहिले 5 एकर. अरे जाऊ दे रे माझी 40 एकरातली 35 एकर जाऊ दे असेच राहिले 5 एकर मी विकेन पण टमाटो वांगीन बटाटेच लावेन आता तुला ती सुद्धा उरणार नाही गावात जायला रस्ताच नाही तुला रान म्हणून नाही तुला अरे मला बस बोंबलत. रान नसू दे हो. मला जरी तुमच्यासारखं पीक आणायचं जमत नसलं हं. तर कधी काय लावायचं आणि कधी कुठल्या पिकाला पैसे येतात ही मला चांगलं माहित आहे अरे पण आपली स्वतःची इकडे दुसऱ्याला तुम्हाला इकू देऊ नका तुम्हाला ऐकू वाटलं ऐका अण्णा. अमेरिकेत 400 रुपये किलो वांगी आहेत म्हणून सांगतो. हो सकाळी टीव्हीवर बातमी बघितली लगा आपण महाराष्ट्रात आहे अमेरिकेला नाही भारतात आहे इथं तुम्ही भारतात राहा ना असं गावात डांबरट वाढीतच राहा तुमचं आयुष्य ह्या डांबरट वाढीतच जाणार तुम्ही अमेरिकेला जायचं काय स्वप्न विप्रू बघू ना ए निघतो आम्ही. दुसऱ्याला उपसायला हवा की चला अण्णा